हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आजचा व्लॉग आहे आपला. आज पहिली माळ होती त्यामुळे आम्हाला खूप काही कामं होते. पण म्हटलं चला अगोदर आपण घर वगैरे पुसून घेऊयात. नंतर मला रांगोळीसुद्धा काढायची होती. रांगोळी काढायला बसलं आणि कोणी मध्ये येणार नाही असं कधी होतच नाही. आणि मध्ये येणारा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे अंशू. तर मी इकडे रांगोळी काढायला घेतली तर त्याने बघा काय केलं. माझ्याबरोबर नुसती मस्ती करत होता तो. त्याने मग रांगोळी काढायला घेतली. मी सगळं म्हणजे मी ज्या अगोदर रांगोळी काढली होती ना ती सगळी त्याने बिघडून दिलेली होती. मी सगळी पुसली आणि परत एकदा रांगोळी काढायला घेतली आणि तो सुद्धा मग आला रांगोळी काढायला. बघा त्याने सुद्धा मला मदत केली. आणि त्यानंतर मग मला अशी रांगोळी झाली होती मस्त. चांगली दिसते का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग आई किचनमध्ये ना दिवा बनवत होत्या. त्या पिठाचा दिवा असतो ना त्याप्रकारे ते काहीतरी बनवत होत्या. मी कधी बघितलेलं नाही आहे पण मी फर्स्ट टाईम बघितलं. आणि त्यानंतर माझा तरी उपवास होता पण दुसऱ्यांचा म्हणजे सगळ्यांचा तर काही उपवास नसतो ना. त्यामुळे मग मी इकडे लगेच पोहे बनवायला घेतले. लगेचच बाजूला मी चहासुद्धा बनवून घेतला. कारण मग म्हटलं पटकन नाश्ता चहा झाला की मग लगेच आम्ही रेडीसुद्धा हो म्हटलं पटकन लवकर असं म्हणून मी त्या हिशोबाने मी पटकन नाश्ता पण बनवून घेतलेला होता. आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी तर रेडी झाली. अंशूलासुद्धा रेडी केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर मंदिरात जाण्यासाठी. आमची कुलदैवत आहे त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. त्यासाठी आम्ही इकडे तयार होतो आहे. आम्ही मंदिरात आलो आणि थोडी पूजा वगैरे करायची होती. पूजासुद्धा केली आणि त्यानंतर लगेचच आम्ही निघालो. कारण आम्हाला लगेच दुसऱ्या मंदिरातसुद्धा जायचं होतं. दुसऱ्या मंदिरात जायचं खूप दिवसापासून इच्छा होती परंतु काही जमतच नव्हतं. मध्येच पावसाने सुद्धा सुरुवात केलेली होती. पाऊससुद्धा खूप जोरात होता तरीसुद्धा आम्ही गेलो आणि मग आम्हाला जी पूजा वगैरे करायची होती महादेवांच्या मंदिरात गेलो होतो. जलाभिषेक केला आणि लगेचच मग आम्ही मार्केटमध्ये निघालो. कारण आम्हाला थोडा भाजीपालासुद्धा घ्यायचा होता. काही नव्हता घरात भाजीपाला म्हणून मी यांना बोलली की चला थोडं मार्केटमध्ये जाऊ म्हणून. आम्ही लगेच बटाटे घेतले कारण बटाटे आज लागणार होते अजिबातच नव्हते. ते आणले आणि लगेच मी उकळायला टाकले कारण मला साबुदाण्याची खिचडीसाठी बटाटे लागणार होते. ते झाल्यानंतर लगेच म्हटलं चला पटकन पीठ वगैरे मळून घेते. पीठ वगैरे मळायला घेतलं मी. कसं असतं माहिती का अगोदर आपल्याला जर स्वयंपाक वगैरे झाला ना तर असं वाटतं की बरंचसं काम आपलं कमी झालेलं आहे. मला तरी असं वाटतं निम्मी काम झाल्यासारखं वाटतं मला. म्हणून मी अगोदर स्वयंपाकच करायला घेतला. दुसरी कामंसुद्धा होती माझी बाकी पण मी काय म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घेते कारण सगळ्यांना भूक लागलेली होती. मी मंदिरात गेल्यामुळे ना खूप जास्त उशीर झालेला होता. तुम्हालाही असं कधी होतं का की बाहेरून आपण जर आलो आणि असं वाटतं ना कोणीतरी आपल्याला आईतं जेवण द्यायला पाहिजे. तसं तर काही होत नाही पण ठीक आहे असं तर प्रत्येकालाच वाटत असेल. मला असं वाटतं. तुम्हालाही वाटतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग त्यानंतर आपल्या पोळ्या बनवायला घेतल्या. म्हटलं चला पटकन पोळ्या बनवून टाकते. पोळ्या वगैरे झाल्या आणि लगेचच भाजी बनवून घेतली. मुगाची डाळ बनवायची होती मी तीसुद्धा बनवून घेतली. साबुदाण्याची खिचडी होती मग बनवायची तीच राहिलेली होती मग ती बनवली मी. सगळेच माझ्या आतुरतेने वाट बघत होते कधी हिचं होईल आणि कधीही आम्हाला वाढेल असं म्हणून. मी पण पटापट हात चालवला आणि पटकन मग माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला आणि लगेचच मी वाढायला घेतलं. कारण कसं असतं इथं खूप जास्त मला उशीर झाले असल्यामुळे ना मला पण खरं चांगलं नाही वाटत होतं की हे माझी अशी वाट बघतायत म्हणून. पटकन मी असं ताट वगैरे लावलं आणि लगेचच जेवायला दिलं. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडत असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.